मराठा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं ते म्हणजे सुरेश कुटे। त्यांचं नाव हे जगभर चर्चेमध्ये आलं होतं। एक मराठा उद्योजकमधून आणि बीड जिल्ह्यातून येतात अशी त्यांची चांगली ओळख झाली होती। काही कालांतराने त्यांची गंगा ही पाण्यात बुडाली। ज्ञानराधा मल्टीस्टमुळे ते अजून धोक्यात आले होते। ते धोक्यात का आले, कसे आले, त्याचा खुलासा निलंबित PSI रणजित काटले यांनी आज पुन्हा एका व्हिडिओच्या ट्विटमधून केला आहे। जरांगे पाटलांची जी बीड जिल्ह्यामध्ये सभा झाली होती त्या सभेला ज्ञानराधा कंपनीचे मालक सुरेश कुटे यांनी भरपूर काही दान दिलं होतं। त्याच्यामध्ये पाण्याच्या बाटल्या आणि भरपूर साहित्य त्यांनी पुरवल्यामुळे या चर्चेला देखील उधाण आलं होतं। परंतु त्यांचा गेम कसा झाला हेच निलंबित PSI रणजित काटले यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे तुम्ही एकदा त्याच्यावरती नजर टाका। एकदा मनोज जरांगे दादा पाटलांची सभा झाली होती। त्या सभेमध्ये सुरेश कुटे जे ज्ञानराधा आणि तिरुमल्ला ऑइलचे मालक आहेत त्यांनी काही पाण्याच्या बाटल्या आणि काही फूड पॅकेट्स वाटले होते। त्यानंतर मग एक अजित पवार आणि त्यांची पक्षाची धनंजय मुंडे यांची सभा होती बीडमध्ये। शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या बाजूला एक ग्राउंड आहे त्या ठिकाणी धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांनी सुरेश कुटेला सांगितलं होतं की काही स्टेजचा आणि इतर काही 30-35 लाखाचा खर्च तुम्ही करा। त्यावर सुरेश कुटे यांनी नकार दिला होता। तर त्याचा बदला म्हणून वाल्मिक मुंडे आणि धनंजय कराड यांनी तिथल्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे आणि त्यांचे मिस्टर जे IRS आहेत असं मी ऐकलेलं आहे। काय सत्यता ते तुम्ही तपासून बघा। त्यांना हाताशी धरून सुरेश कुटेच्या ज्ञानराधा आणि काही तिरुमल्ला काही कंपन्यांवर असं दाखवलं जनतेला की रेड पडली आहे आणि आता ज्ञानराधा सुद्धा ही करणार आहेत, फ्रीज करणार आहेत सगळे त्यांचे पैसे अकाउंटचे। तर अशी बातमी पसरवली, असे काही कुटाने त्यांनी केले म्हणून मित्रांनो सुरेश कुटेला पाठीमागे लागले आणि म्हणून सुरेश कुटे पळून गेला। सगळे त्याचे पत्नी भाचे सगळे पळून गेले मित्रांनो। त्याची प्रॉपर्टी होती, त्याची प्रॉपर्टी शोधण्यासाठी मीच पत्र घेऊन गेलो होतो पुण्याला बंड गार्डन येथे एक रिजनल ऑफिस आहे। त्या ठिकाणी जर नाव टाकलं एखाद्या व्यक्तीची तर महाराष्ट्रातील त्याची सर्व संपत्ती बाहेर येते। बीडमध्ये अजित पवार यांची सभा होणार होती। त्या सभेचा खर्च वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी सुरेश कुटे यांना करायला सांगितला होता। त्यांनी खर्च न केल्यामुळे वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, बीडच्या कलेक्टर दीपा मुंडे मुधोळकर या तिघांनी मिळून सुरेश कुटे यांचा बदला घेतला असा दावा निलंबित PSI रणजित काटले यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे। तर मंडळी खरोखरच धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि दीपा मुंडे मुधोळकर यांनी सुरेश कुटे यांचा बदला घेतला का? तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका। आणि अजूनही लोकसंग्रह YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।